आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या। भिवंडीतल्या सततच्या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्ग हा मंदावलेला आहे। मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांची कोंडी झाली आहे। माणकोली, रांजणोली, पिंपळनेर अशा परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। महामार्गावर अर्धवट कामं आणि पावसामुळे ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। 2 ते 3 तासांपासून वाहन चालक हे अडकून पडलेले आहेत, त्रस्त झालेले आहेत। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस सध्या त्यांची कसरत होताना पाहायला मिळते। याचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतलाय, पाहूया। पावसामुळे मुंबई नाशिक महामार्ग अक्षरशः मंदावलेली आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ही खोळंबलेली आहे। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर माणकोली असेल, तसेच या ठिकाणी भिवंडी बायपास, तसेच राजनोली या परिसरामध्ये वाहतूक कोंडी लागलेली आहे। मुंबईच्या दिशेने जाणारी जी वाहनं आहेत ती या ठिकाणी ठप्प पडलेली आहेत। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर मोठमोठ्या रांगा या ठिकाणी लागल्या, जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। अनेक वाहनं यामध्ये अडकून पडलेली आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अनेक चालक जे आहेत ते हैराण झाले आहेत। काय सांगाल, कधीपासून अडकलेले आहेत? 3 घंटा हो गया। 3 तास झाले। 3 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकलेत। किधर थे? ट्रैफिक में 3 घंटे से फंसे। हाँ, 3 घंटे से फंसे हैं। कितनी तकलीफें हो रही? बहुत तकलीफ है, बहुत तकलीफ है। याप्रमाणे आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेक जण या ठिकाणी अडकले आहेत। किती तास झाले वाहतूक कोंडीमध्ये? मला अर्धा पाऊण तास झाला। बाईकवरून पण तुम्हाला पाऊण तास अडकलेत? हां वाहतूक कोंडीचा त्रास होतोय? हां, होते, भरपूर होते। आता एवढं ट्रॅफिक बनते माहिती आहे का? आता मला 4 वाजता पोहोचायचं काम आहे। आता बघा किती वाजले। काय सांगाल प्रशासनाला? करेल की लोक करा पटापट काम, कारण की जेवढं चांगलं होईल लवकर तेवढं लोकांना पण सुविधा चांगल्या होईल, लोक जाता येईल। एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी भली मोठी रांग या ठिकाणी वाहनांची लागलेली आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर सुरू असलेलं जे काम आहे ते काम अर्धवट पडलेलं आहे। शिवाय पाऊस सुरू आहे, त्यामुळे वाहतूक या ठिकाणी अक्षरशः मंदावलेली आहे। दुसरीकडे अनेक जण जे असतील या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय। जवळपास 2 ते 3 तासांपासून या ठिकाणी अनेक जण या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत आणि त्रासाला सामोरे जात आहेत। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस तारेवरची या ठिकाणी कसरत करताना दिसत आहेत, परंतु वाहतूक कोंडी कधीपर्यंत सुटेल अजून सांगता येत नाही आहे। पावसाचा जर जोर कायम राहिला या ठिकाणी तर वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता आहे। सध्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ते 4 किलोमीटरपर्यंत या वाहतूक कोंडी या ठिकाणी लागलेली आहे आणि या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अनेक वाहन चालक जे आहेत ते धडपड करताना या ठिकाणी दिसत आहेत। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी।